एक 1.5 महिना झाला आणि एक अवेअरनेसा लागून सचिन सरांचे आम्ही एक व्याख्यान दवरलेले कारण मर्दनगडाचे विषय सगळ्यापर्यंत पावतो म्हणून आणि ताजोच विषय म्हणून पयर दाजी सरांनी विधानसभेन विषय घेतिल्लो आणि फाल्यां आतां तो मेन हाजेर येतलो सो हे हाजे एक अवेअरनेस जावचें आनी हाजें एक डेव्हलपमेंट जावचें संवर्धन जावचें ह्या उद्देशान आमी थोडेशें हे करूया आनी तुमचे सपोर्ट लागतलो येस 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 म्हजें नांव मनोज गांवकर सर राजेंद्र देसाई आसा आनी स्वप्नील नाईक सुप्रिया केतकर मागीर निलेश आसा अशें आनी अर्दे लोक आमचे ऑलरेडी वयर गेल्ले आसात ती टीम सगळ्यांची इंट्रोडक्शन ते दितात या न्ही सर तूं वाट दाखयता मरे अशें अशें तुम्ही फोटो तरी ग्रुपार घालत जमिनीवर भुईकोट असतात ना राज्याचा भाग बनला आणि 1683ला Hello everyone. Today it is 7th August 2025 and we are going to Mardangan Fort. Archaeology Minister Mr. Subhash Paldesai is with us along with Mardangan Samardhan Samiti and Sachin Madge sir is also there and we are trying to protect Mardangan Fort and the history behind it. We are creating awareness about Mardangan Fort and its history. पत्र आहेत आपल्या आर्काइव्हमध्ये हे तुम्ही सगळी माहिती आर्काइव्ह मधून घेतली का वेगवेगळं पुस्तक आपले सगळं आर्काइव्ह You can see the steps for Mardangan Fort. You can see the fort wall of Mardangan. तोफा अजून आहे ती तोफा जमिनीत गाठलेली अजून आहे कितले असतले रे बहुत मस्त चढाव होते जय जय महादेव जय शिवाजी जय महादेव महादेव जय And now we are at the topmost level where you can see a small temple. And every year for Gudi Padwa there is celebration by the local history lovers. And here you can see the old stones of this fort.
एक समिती आहे भवानी मंदिर समिती म्हणून ते चालू असतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय भवानी जय शिवाजी. पण ज्यांना मर्दनगड अभियान म्हणून आम्ही उपरांत अस्मिता म्हणून बरेचसे बघते आणि बरेच जे कोण आले त्यांना हांगा घेऊन आयले त्यांना दर्शन केले. पण सरकारी प्रथमच अधिकृत म्हणजे आर्किओलॉजी मिनिस्टर आणि त्याच्यामध्ये डायरेक्टर जे दोन्ही आज मुद्दम जण हांगा आमच्या मर्दनगड संवर्धन इन्व्हिटेशन हांगा आयले आणि त्यांनी आज पाहणी केली. खरी खुशीची गजाल आसा की एक नवी क्रांती हांगा फोंडेच्यान सुरू जाता. मर्दनगड जसं पयलीं क्रांती मैदान ते आज पर्यंत बायचा खोल असं पसरलेलं आसा. त्याच्या भागात हे बांधलेलं बुरुज असे हे स्थान हे आसा आणि हे स्थानाच्या त्यांच्या सगळ्या उंच ठिकाणार आज ते मंत्र्याचें आगमन जाल्लें आसा. हे करता त्यांचे आमच्या सगळ्या वतीन हांव स्वागत करता. आणि सगळे मर्दनगड संवर्धन समिती हाच्या तर्फे हांव आमचे मिनिस्टर सुभाष भाई यांचे स्वागत करता आणि तांकां धन्यवाद दिता की त्यांनी आमचे रिक्वेस्टाक म्हणजे आमी जो मुवमेंट सुरू केल्लो आसा ताका अशे तरेन आमकां ते रिस्पॉन्स दितले आमकांय कल्पनाचे भायर आशिल्ले. तुमकां खबर आशिल्लें की आमी एक 1.5 म्हयनो जालो हो मुवमेंट सुरू केल्लो आसा मर्दनगड संवर्धनाचो. आमी एक व्हडली सभा पण घेतली सचिन मदगे सरांची. तांची सभा घेतले उपरांत बऱ्यापैकी मुवमेंट जालो आणि बऱ्यापैकी फोंड्याचे जे लोक आसा ते बरेचशे भुरग्यांक सुद्धा तरुण पिढी जी आसा तांकां सुद्धा मर्दनगड म्हणजे हाजें वैशिश्ट्य कितें की छत्रपती संभाजी महाराजान बांदिल्लो एकमेव किल्लो हो गोंयान आसा आणि तो सुद्धा आमच्या फोंडा महालान आसा. हे आतां अपील आसा आतां फाल्यां आसा आणि तो डिस्कशनाक घेतलो. तर त्याच्या पयलींच सरांनी हांगा आमकां हे दिलें भेट दिली मर्दनगडाक. हे आमकां खूब एक अभिमानाची गोष्ट आसा. फार मोठी आनंदाची आणि फार मोठी गोष्ट आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी हा बांधलेला गोव्यातला एकमेव किल्ला जो दुष्टांत शक्तींचं मर्दन करणारा आणि पुढं ह्या मर्दनगडांचं ते नावही सार्थक झालेलं आहे. सन 1755च्या लढाईमध्ये पोर्तुगीजांचा खास गव्हर्नर कोणते आल्व या इथं मर्दनगडच्या पायथ्याशी मराठ्यांच्या बरोबर झालेल्या लढाईमध्ये मारला गेला. मर्दनगड संवर्धन समिती आणि त्यांचे अभियान हे चालवणारे सर्व युवकांचं मी इथं स्वागत करतोय. सचिन मदगे सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या किल्ल्याचा अभ्यास केलेला आहे आणि हा किल्ला केव्हापासून कधीपासून सुरू झाला, त्याची बांधणी कशी झाली, कुणी बांधला आणि याच्यावर काय काय ऐतिहासिक युद्ध किंवा ऐतिहासिक असे प्रसंग झाले अगदी सगळ्या पुस्तकातून त्यांनी वेचून काढून त्याचा संग्रह केलेला आहे. त्यामुळे आपल्या सर्व तरुणांना एक चांगली माहिती इतिहासामध्ये सुद्धा ती राहील आणि आपल्या तरुणांना एक प्रेरणा देण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन गोव्यामध्ये झालं ते एकमेव उद्देशानं. कारण गोव्यामधील जनता त्याच्यावर होणारे ते अत्याचार, जुलमी सत्ता आणि आपलं म्हणजे धर्मांतर, इन्क्विजिशन मोठ्या प्रमाणे आणि कापाकापी करून मोठे अत्याचार केल्यानंतर त्यांचं धर्मांतरण होत होतं. आणि हे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आले तर गोव्याच्या हिंदू समाजाला न्याय देण्यासाठी आणि गोव्यातील अत्यंत आपली चांगली म्हणजे गोवा ही देवभूमी होती, याच्या संपूर्ण गोव्यामध्ये मंदिरं होती, त्याची तोडफोड होत होती, ते सांभाळायच्या दृष्टिकोनातनं छत्रपती शिवाजी महाराजांनं गोव्यावर पोर्तुगीजांच्या विरुद्ध आक्रमण केलं. परंतु तो काळ म्हणजे 10-12 वर्ष त्यांनी ही लढाई चालू ठेवली आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या स्वर्गवासी झाले त्यावेळेला ही जबाबदारी आपल्या संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजावर येऊन ठेपली. परंतु संभाजी महाराजांनीही त्याहीपेक्षा खूप मोठं शौर्य गाजवत या संपूर्ण गोमंतक भूमीला न्याय देण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं काम इथं केलेलं होतं. तोडलेले त्या तटबंदी तोडलेल्या आणि ते जे मोठमोठे दगड खाली गेलेले आपण पाहतोय. म्हणजे कदाचित हा किल्ला तसाच राहिला असता तर कदाचित तो ढेपाळलेल्या स्थितीत असला. हे त्यांना नामोनिशाण कदाचित मिटवायचं होतं पोर्तुगीजांना. कारण त्यावेळेला एक दुःखद घटना मदगे सरांनी सांगितले की पोर्तुगीजांचा जो गव्हर्नर होता त्या गव्हर्नरचा अंत म्हणजे युद्धामध्ये तो इथं मारला गेला. हे त्यांचं डिफीट होतं, हा त्यांचा पराजय होता.
आणि ते त्यांना कायम स्वरूपी त्यांना टोचत होतं. म्हणूनच या किल्ल्याची नामोनिशाणी मिटवायचा त्यांनी कदाचित चंग बांधला असेल. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला 1961 मध्ये स्वातंत्र्य मुक्ती मिळेपर्यंत त्यांच्या ताब्यात राहिलेला हा किल्ला त्यांनी उद्ध्वस्त करून टाकला. मी आज या तरुणांचं खूप खूप मोठं म्हणजे मला अभिनंदन करावंसं वाटतं. कारण या किल्ल्यावर अजूनही गेली 30 वर्षे ते इथं येत आहेत. कुणाची कसलीही बातमी नसताना छत्रपती संभाजी महाराजांच्या या भूमीवर ते आपलं योगदान देत आहेत आणि ते जतन करतायत. ही चांगली गोष्ट आहे. आणि आज सगळीकडे माझ्याकडेही मंडळी आलेली की मर्दनगड हा आपला वारसा स्थळ आहे. हे आपलं पुण्याचं असं एक स्थान आहे जिथं आपल्या सर्व म्हणजे पोर्तुगीजाविरुद्ध असलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध ज्या धर्मवीर संभाजी राजांनी युद्ध छेडलं होतं त्यांची ही निशाणी आहे. आणि ते आपल्याला सदोदित प्रेरणा करणार आहे. आणि ते आपण जपलं पाहिजे. आणि सरकार दरबारी त्याची नोंदणी व्हायला पाहिजे. त्याचं मॉन्युमेंट म्हणून आपलं नोटिफिकेशन निघायला पाहिजे. आणि ते आपल्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये ते सामील झालं पाहिजे. या उद्देशाने तुम्ही केलेला अर्ज आम्ही त्यासाठी आज इन्स्पेक्शन करण्यासाठी आलो, तपासणी करण्यासाठी आलो. आणि खरोखरच मी मला भाग्यवान समजेन की एवढं ऐतिहासिक दृष्टिकोनातून एवढं चांगल्या पद्धतीचं हे स्थळ आतापर्यंत का असं बेवारशी राहिलं हीच आम्हाला म्हणजे खूप मोठी म्हणजे आपलं हे अपयश आहे, चिंता आहे. आणि त्याला आपण जरूर न्याय देऊ. म्हणून उद्या आपलं असेंब्ली म्हणजे असेंब्लीमध्ये आपलं प्रायव्हेट मेंबर रेझोल्युशन आहे. आणि आपले कृष्णा साळकर म्हणजे दाजी साळकरने हा प्रस्ताव मांडलेला आहे. आणि या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आणि मला पूर्ण माहिती माझ्याकडे असायला पाहिजे. काही उत्तर देण्याआधी आपण ते पाहायला पाहिजे. या दृष्टिकोनातून मी इथं आलेलो आहे. आणि निश्चितच मी तुमच्या सगळ्यांच्या मागणीनुसार जे काही सरकारतर्फे शक्य होणार आहे त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण मी प्रथमदर्शनी इथं आलेलो आहे आणि सगळे आर्टिफॅक्ट्स आहेत त्याचं मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे. मी अजून ऑफिसमध्ये गेल्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स आहेत रिलेटेड त्याचं पण वाचन करणार आहे. आणि व्यवस्थितरित्या उद्या न समजलेल्या सगळ्या लोकांना किंवा न समजल्याप्रमाणे ढोंग करणाऱ्या सगळ्या लोकांना मी समजावून सांगणार आहे त्याचा इतिहास काय, हा इतिहास काय याचं सरळ सरळ मी मांडणार पण आहे. कारण खात्याला न्याय देण्याचं काम मी करतोय. म्हणूनच असे अनेक किल्ले होते परंतु आज नाही आहेत. आणि हे सगळं आपल्या समोर आलं पाहिजे. ही गोमंत भूमी भोगभूमी नाही आहे, ती देवभूमी आहे, ती तपोभूमी आहे, ती आपली आध्यात्मिक भूमी आहे. आणि या आध्यात्मिक भूमीमध्ये झालेले अत्याचार मोडून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मराज छत्रपती संभाजी महाराजांनी जे अतुलनीय असं कार्य केलेलं त्याला आम्ही काहीतरी पाठबळ आणि ते सांभाळण्याचं काम आम्ही करत आहोत. पोंडा शहरात दिंडी और यहाँ पे पहले मंत्री है जो यहाँ पर इस गढ़ पर आए हैं. तो सर क्या आपने यहाँ पर देखा और क्या आपकी प्रतिक्रिया है? मुझे आज बहुत ही खुशी हो रही है कि एक ऐतिहासिक स्थल पे मैं यहाँ पे आया हूँ जिसे बहुत ही बड़ा इतिहास है. जो गोवा की भूमि हम उसे देवभूमि कहलाते थे, ऐसे सालों के बाद बहुत ही मतलब ये सेंचुरीज और सेंचुरीज जिसके ऊपर पोर्तुगीज ने राज किया और यहाँ पे इतनी एट्रोसिटी जुल्म किए और यहाँ पे धर्म बदल करने के लिए हिंदू धर्म को उन्होंने इतनी कठिनाइयों से गुजरना पड़ा. सालों शतकों सालों से हम यहाँ पे पीड़ित थे. और इसका अनुभव जब छत्रपति शिवाजी महाराज जो महाराष्ट्र में थे उनको जब लगा कि यहाँ पे बहुत ही अत्याचार हो रहे हैं, जुल्म हो रहे हैं और यहाँ पे धर्मांतर हो रहा है, उसी को लेके छत्रपति शिवाजी महाराज गोवा में आ गए. और जय भवानी, जय शिवाजी, भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, संभाजी महाराज की जय. एक मिनिट बरं
फाउंडेशन दिसते क्लिअर ते बांधकामामध्ये किल्ल्याचं मेन ऑफिस असावं. जर किल्लेदाराचा वाडा असं हे बघ मोठे दगड आहेत त्याला आणि हे बघ ही आता इकडे सविस्तर सांगायचं आहे आणि ते मराठीमध्ये सांगायचं आहे. You can see here the ruins of the fort still existing. And this is the highest point of Mardhangarh fort. And this is the base of the tower, watchtower, called as Buruj. हे बघ हा खोल असं ते का कुठं घाल बघाय ना आम्ही जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 हर. संचालक एक मिनिट तुम्ही महत्वाचे आहे सांडेल सर या सगळे आहेत तुम्ही अरे सगळे या तेवढे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर 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 जय भवानी जय शिवाजी जय भवानी. Ababas. मस्त मस्त